आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 20 पेक्षा अधिक नेत्यांची मुंबईत बैठक झाली, पण या बैठकीत निर्णय झालाच नाही. निर्णय होणार आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत. म्हणजे जिल्ह्याचे सगळे नेते एकत्र आले, पण एकत्र येऊन सुद्धा या संदर्भातला निर्णय झाला नाही, घेतला गेला नाही. खरं तर निर्णय सरळ होता, नैसर्गिक होता. ज्याचे सदस्य जास्त त्याचा अध्यक्ष, तोच फॉर्म्युला महापालिकेत होता. तरीही जिल्हा परिषदेत मात्र याला विरोध झाला. आणि कुणी विरोध केला तर भाजपनं फक्त उघड विरोध केला. पण मूळ विरोधक कोण तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे जिगरी दोस्त. गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी आपल्या दोस्तीतून, राजकीय दोस्ती आणि इतर दोस्तीतून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था असू दे, स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, या दोघांनी मिळून अनेक संस्थांवर आपला झेंडा रोवला. त्याच दोघात आता जिल्हा परिषद निवडणुकीत जे काय घडलं त्यावरून युद्ध सुरू झाल्याने या युद्धाचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचा अध्यक्ष पहिल्यांदा नको ही भूमिका आमदार विनय कोरे यांनी उघडपणे मांडली. आणि खासदार धनंजय महाडिक यांनी मागणी केली की पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचा असावा. चंद्रकांत दादांनी सुद्धा यापूर्वीच तशी मागणी केलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा विषय आहे आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात का वाजलं. खरं तर 2005 साली आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन कोल्हापूर महापालिकेवर जनसुराज्य राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. त्यानंतर जिल्हा परिषद ताब्यात घेतली, जिल्हा बँकेत सत्ता आणली, बाजार समितीत सत्ता आणली, शेतकरी संघावर सत्ता आणली. अनेक ठिकाणी या दोघांनी आपली सत्ता आणली. दोघांची दोस्ती जोरात झाली. त्यानंतर आमदार सतेज पाटील त्यांच्या सोबत गेले, त्यांनी गोकुळवर सत्ता आणली. आणि बघता बघता कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी संस्थांवर या तिघांची सत्ता आली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता अनेक ठिकाणी घालवली, अनेक ठिकाणी विधानसभेत पराभव केला, लोकसभेत सुद्धा खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव केला. म्हणजे महाडिक गटाला बाजूला करण्यात मंत्री मुश्रीफ आणि कोरे यांची भूमिका, यांची दोस्ती कारणीभूत ठरली. अनेकदा याचा दणका सदाशिवराव मंडलिक यांनाही बसला. हे एवढं सगळं दोस्ती असताना आत्ताच का दोस्तीत कुस्ती सुरू झाली, त्याचं एकमेव कारण आहे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं जनसुराजच्या 4 जागा पाडल्याचा आरोप होतोय. निश्चितपणे राष्ट्रवादीच्या जागा सर्वाधिक आल्या, पण त्या काँग्रेसचा पराभव करून नव्हे तर मित्र पक्षाचा पराभव करून आलेले आहेत, दगाफटका करून आलेले आहेत, असा थेट आरोप आमदार विनय कोरे यांनी कालच्या बैठकीत केला. याचा अर्थ कोरे आणि मुश्रीफ यांच्यात युद्ध सुरू झालेलं आहे. आणि कोरे यांनीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे की पहिला अध्यक्ष राष्ट्रवादीला नको, कारण त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही. भाजपचा पहिला अध्यक्ष व्हावा आणि भाजपनं तर यापूर्वीच मागणी केलेली आहे. त्यामुळे आता 4 वर्षात सगळ्या पक्षाला अध्यक्षपद मिळणार आहे. भाजपला मिळणार, शिंदे सेनेला मिळणार, जनसुराज्यला पण अध्यक्षपद मिळणार आहे. पण पहिला अध्यक्ष कोण यावर युद्ध सुरू झाले. आणि हे युद्ध आहे भाजप आणि राष्ट्रवादी नव्हे, तर हे युद्ध आहे जनसुराज्य आणि राष्ट्रवादी
आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातलं युद्ध. आता या युद्धाचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात होणार हे नक्की आहे. तिथं जर मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला, आता तुमच्याकडे गोकुळ आहे, तुमच्याकडे जिल्हा बँक आहे, मग यावर्षी भाजपलाच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असू दे म्हटलं तर मंत्री हसन मुश्रीफ फारसा आग्रह धरू शकणार नाहीत. नैसर्गिक नियमानुसार त्यांचाच हक्क आहे, त्यांनी तो बोलून दाखवलेला आहे. महापालिकेत तुमचा ज्या पद्धतीनं तुमचा महापौर झाला तसं जिल्हा परिषद आपला अध्यक्ष व्हावा हा आग्रह मंत्री मुश्रीफ शेवटपर्यंत धरतील. आजही धरलेला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी एखादा आदेश दिला, तोडगा काढला तर तिथं मंत्री मुश्रीफ यांचं काय चालणार नाही. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य पातळीवर आग्रह धरणारा नेता सध्या तरी राष्ट्रवादीकडे नाही. यामुळेच भाजपच्या आडून किंवा भाजपच्या सोबतीनं भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार विनय कोरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्हा परिषदेतील घोडदौडीला ब्रेक लावलाय. त्यांचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही हे आता ठरलेलं आहे, ठरवलेलं आहे. फक्त अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार एवढंच आहे. या सगळ्या घडामोडी होत असताना अध्यक्षपद कागलकडे कसं राहील हे सुद्धा काही जण बघतायत. यातूनच मध्यंतरी माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह समरजित घाटगे, संजय घाटगे, अमरीश घाटगे, सुयेशा घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे सगळेजण मुख्यमंत्र्यांना भेटले. यावरून सुयेशा घाटगे यांचं नाव सुद्धा भाजपच्या वतीनं अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकतं. म्हणजे कागलला अध्यक्षपद दिल्याचं समाधान आणि भाजपला पहिला अध्यक्ष मिळाल्याचा मान, या असा तोडगा निघू शकतो. पण अजूनही 5-6 दिवसात बऱ्याच राजकीय घडामोडी होतील. या राजकीय घडामोडी नेमक्या काय होणार यावर बरंच काय अवलंबून आहे. सध्या तरी काल झालेल्या जी काय बैठक झाली, चंद्रकांत दादा असू दे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री मुश्रीफ, खासदार धनंजय माडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, अमल माडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे या सगळ्या आमदारांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत कोरे आणि मुश्रीफ यांच्यातलं जे काय युद्ध आहे, यांच्यातलं वाद आहे, तो तिथं सगळ्यांच्या समोरही झालेला आहे. कारण नैसर्गिक नियमानुसार आमचा अध्यक्ष व्हायला पाहिजेच असा आग्रह मुश्रीफांनी धरल्यानंतर तिथंच कोरे यांनी महापालिकेचा नियम जिल्हा परिषद लागू होत नाही. कारण महापालिकेत एकत्र लढला होता, जिल्हा परिषदेला तुम्ही स्वतंत्र लढलाय, त्यामुळे तो नियम तिथं लागू होत नाही हे सांगितलं. यावरून आता त्या दोघात युद्ध सुरू झालेलं आहे. युद्धाचा शेवट कुठं होणार तर जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार यावर आणखीन एक गोकुळच्या निवडणुकीत किती युद्ध असलं तरी सगळे नेते एक होणार, सगळे महायुतीचे पक्ष एक होणार. त्यामुळे तिथं युद्ध फार काळ पुढे जाणार नाही. पण सध्या तरी आमदार कोरे यांनी बंदूक ठेवले भाजपच्या खांद्यावर आणि शिकार करतायत राष्ट्रवादीची. बघूया आता शिकार होते की नाही हे 4 दिवसात कळेल. आणि त्यानंतर राजकारण पुन्हा महायुतीतलं वाढणार की गोकुळच्या निमित्तानं समेट घडणार याचाही निकाल लागेल. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.